काय घेऊन जायचंय? आपण रामाचं चिंतन करतोय म्हणजे त्यांच्यासारखं होण्यासाठी आपल्याला काहीतरी उत्स्फूर्तता घेऊन जायची आहे. म्हणून महाधीर, गंभीर. आता गंभीर म्हणजे काय? तर एखाद्या परिस्थितीची खोली माहीत असणे, त्यासाठी खूप मोठं स्थैर्य पाहिजे. आपण चंचल असतो म्हणून आपण स्थिर नसतो. आता ही स्थैर्यता पण कशाची पाहिजे? तर श्रोते हो, स्थैर्यता ही सत्वगुणाची पाहिजे, तमोगुणाची किंवा रजोगुणाची नसावी. दही लावताना दही कसं लावायचं आपल्या गृहिणींना माहिती आहे बरं का. उगीच एवढं विरजण घेतलं आणि एवढंसं दूध घेतलं, त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञानाची खोली की किती दूध घ्यायचं, ते तापवायचं किती, मग ते थंड किती करायचं, त्याला विरजण कसं लावायचं, त्या ज्ञानाची खोली पाहिजे, तर ते विरजण नीट लागतं. बरं, आता हे दही लागावं म्हणून त्याला स्थिरता तरी द्यायला पाहिजे, स्थैर्य द्यायला पाहिजे की नाही. म्हणून 2 दिवस ठेवलं चालतं का? मग ते खाण्याच्या लायकीचं उरत नाही. म्हणून स्थैर्यता कशाची पाहिजे? सत्वगुणाची. एकदा त्याचं तमोगुणामध्ये रूपांतर झालं की तिथे स्थिरता ठेवून उपयोग नाही. म्हणून प्रभू रामांच्या चरणी जे स्थिर आहेत त्या स्थैर्याचीच आपल्याला स्थिरता ठेवायची आहे. आणि ती स्थिरता ही ज्ञानाच्या खोलीनं येते. एखादी इमारत बांधताना पाया कसा लागतो? भक्कम लागतो. एखादा वटवृक्ष असेल, त्याची मुळं कशी खोलवर रुतलेली असतात ना, त्याची खोली त्याला माहिती असते की एवढ्या खोल मी गेलो तर हा वृक्ष व्यवस्थित राहणार आहे, नाहीतर तो कोसळणार आहे. त्याचप्रमाणे ही ज्ञानाची खोली आपल्याला माहिती पाहिजे, तर आपण धैर्य ठेवू शकतो. म्हटलं ना, उलटा सिक्वेन्स आहे. पूर्ण प्रताप करण्यासाठी पहिल्यांदा गांभीर्य माहिती पाहिजे, ज्ञानाची खोली आत्मसात केली पाहिजे आणि त्याच्यासाठी धैर्य ठेवायला पाहिजे. आम्ही वरवरचं ज्ञान घेतलं की आम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेच म्हणून समजायचं. जे कोणी खूप ज्ञान मिळवतात, परदेशामध्ये जाऊन शिकतात, त्यांना असं वाटतं का की नाही, आता मी भारतात परतलो, आता आपल्या भारतातल्या एकाला सुद्धा परदेशात जाऊन शिक्षण घ्यायची गरज नाही, मी एवढं ज्ञान मिळवून आलो आहे की आता मी सगळ्यांना ज्ञानाने संपन्न करू शकेन, असा आत्मविश्वास आमच्यात येत नाही. त्याचं कारणच हे की आम्ही तेवढ्या खोलवर त्या गोष्टीचा विचार केलेला नसतो. पेशवाईच्या उत्तर काळामध्ये नीलकंठ शास्त्री थत्ते नावाचे महान नैयायिक होऊन गेले. ते त्या काळामध्ये व्याकरण शिकण्यासाठी काशीला गेले, मराठी व्याकरण शिकण्यासाठी काशीला गेले. आणि काशीवरून आल्यावर इतकं खोल ज्ञान प्राप्त करून आले की महाराष्ट्रात येऊन म्हणाले, आता व्याकरण शिकण्यासाठी माझ्या महाराष्ट्रातल्या कुणाला सुद्धा काशीला जाण्याची आवश्यकता पडणार नाही, मी सगळं घेऊन आलो आहे, मी सगळ्यांना देणार आहे. इतकी त्या ज्ञानाची खोली आपल्याला यायला पाहिजे आणि त्यालाच गांभीर्य असं म्हटलं जातं. आणि हे धैर्य, गांभीर्य असेल तर श्रोते हो, काय होतं? पूर्ण प्रताप गाजवला जातो. विजेतव्याम लंका चरणतरणीयो जलनिधी. हां, आता प्रभू रामचंद्रांनी जो प्रताप गाजवलाय तो ह्या सुभाषितात सांगितला आहे बघा. साधा सुद्धा प्रताप करायचा आहे का? विजेतव्या लंका चरणतरणीयो जलनिधी विपक्षः पौलस्यः रणभूमिसहायाश्च कपयः तथाप्येको रामं सकलमवदित राक्षसकुलं क्रियासिद्धि सत्वैव सति महतां नोपकरणे. जय जय रघुवीर श्रीराम समर्थ. हो, काय सांगतायत? विजेतव्या लंका, लंकेवर विजय प्राप्त करायचा आहे. कसा? हेलिकॉप्टर, आगगाडी आहे का? तर चरण तरणी यो जलनिधी, समुद्र पार करून जायचा आहे चालत, साधा सुद्धा प्रताप नाहीये. बरं,
जो दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षात आहे तो काही साधा सुद्धा आहे? विपक्षः पौलत्स्यः, पुलत्स्य ऋषींच्या कुळामध्ये जन्मलेला रावण. किती प्रतापी आहे तो. शिवाचा भक्त आहे, ब्राह्मण आहे, विद्वान आहे, असा तो विरुद्ध पक्षात असलेला. आणि प्रभू रामांच्या सहाय्याला कोण आहे? तर रणभूमी सहाय्याश्च कपयः, वानरसेना सहाय्याला. आणि तथापेको रामम सकलमवदित राक्षसकुलम, तरी सुद्धा भगवान रामचंद्रांनी सगळ्या राक्षस कुळाचा नाश केलेला आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये सिद्धांत सांगितलेला आहे, क्रिया सिद्धी सत्वे वसती महताम नोपकरणे. हो, जर आपल्यामध्ये सत्व असेल, तेवढं सामर्थ्य असेल, तर कोणत्याही उपकरणांची आवश्यकता भासत नाही. हो, नाहीतर एकदा काय झालं, आमच्या घरी पाहुणे आले. जरा कंटाळा आला की थोडंसं हलकं फुलकं वातावरण करावं लागतं. आमच्या घरी एकदा पाहुणे आले आणि डॉक्टर साहेबांनी मला येऊन सांगितलं, गायत्री 6 जण आलेत, चहा टाक. मी म्हटलं, अहो चहा केला असता, जर साखर असती तर तुम्हाला चहा पावडर आणायला सांगितली असती, पण दूधच संपले. म्हणजे घरामध्ये काहीच नाही. म्हणजे मी एक चांगली गृहिणी नाही असं तुम्हाला हसवण्यासाठी सांगते. हो, पण तरी नाही आहे ना, घरामध्ये चहा पावडर नाही आहे, दूध संपलं आहे, साखर नाही आहे. बरं ठीक आहे, पटकन आमची लिंबाची बाग आहे, हॉट लेमन केलं, दिलं. हो, उपकरणांची आवश्यकता नाही आहे. जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे क्रियासिद्धी ही कशावर अवलंबून आहे? तर आपल्यात असलेल्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांचा आदर्श घ्यायचा की काहीही सहाय्याला नसताना एवढा मोठा प्रताप प्रभूंनी गाजवलेला आहे. हो, नाहीतर आजकाल सुद्धा समाजामध्ये प्रताप गाजवणारे काही कमी नाहीत, पण त्यांच्या प्रतापांना कुठेतरी आळा घालता येतो बरं का. नवे नवे असे प्रतापी काही अनेक उपायांनी एका ठिकाणी कायमचे बसवता येतात. पण प्रभू रामचंद्रांनी मात्र जो प्रताप त्या युगामध्ये गाजवला त्याला आजपर्यंत काही तोड नाही. आज 21व्या शतकापर्यंत कोणत्याही प्रकारची तोड नाही आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, तर त्याचं नाव फक्त आपल्याला चिंतन करायचं आहे. अगदी जे काही खूप सामर्थ्यशाली असताना श्रोते हो, ते काही अगदी असं बचकाभर घ्यावं लागत नाही. हो नाही, अगदी निलगिरीचं तेल एक थेंब जरी घेतला तरी नाकाला फणका जाणवल्याशिवाय राहत नाही. मोहरीचं तेल, लसणीचं तेल, या अगदी व्यवहारातल्या गोष्टी झाल्या. मग माझा प्रभू राम तर कसा आहे, अगदी सगळी रामरक्षा म्हणत बसायची पण आवश्यकता नाही आहे. नुसतं राम राम म्हटलं तरी काम होऊन जातं. आजकाल कोणी राम राम म्हणत नाही. आम्ही केली सुरुवात, कारण की नुसतं राम म्हटलं तरी सुद्धा पुण्य खूप मोठं आहे. बघा, राम, र आ म, बाराखडीमध्ये र हे अक्षर 27 क्रमांकाचे, आ दुसऱ्या क्रमांकाचं आणि म 25 क्रमांकाचं. 27 + 2 + 25 किती होतात श्रोते हो? 54. एकदा राम म्हटलं की 54 आणि अजून एकदा राम म्हटलं की अजून 54, म्हणजे 54 + 54 108. नुसतं 2 वेळा राम राम म्हटलं तरी 108, म्हणजे एक माळ ओढल्याचं पुण्य आपल्या गाठीशी बांधलं जातंय. आणि आपण हॅलो, गुड आफ्टरनून, गुड नाईट ह्याच्यातच अजून गुंतलेलो आहोत. आपल्या पूर्वजांनी अनेक प्रथा ज्या आपल्याला घालून दिल्यात ना, त्याच्यामागे अशी खोल काही काही अर्थ आहेत, त्याचं आपण चिंतनच कधी केलेलं नसतं. आणि मग आपल्या मुलांनी आपल्याला विचारलं कशासाठी म्हणायचं आहे राम राम, की आमचं तोंड लॉक होतं. आम्हालाच माहीत नाही तर तुम्हाला कुठून सांगू. म्हणून आपल्या संस्कृतीबद्दल आपण खूप चिंतन करायला पाहिजे. हो,
आणि ते आपल्या पुढे न्यायचं आहे, या दृष्टीनं आपलं चिंतन असायला पाहिजे. नुसतं आपल्यापुरतं मर्यादित ठेवून उपयोग नाही. संतांनी जर का परमार्थ त्यांच्यापुरताच मर्यादित ठेवला असता तर आज आपल्याला यातलं काय कळालं असतं? नामस्मरणाचं महत्त्व कळालं नसतं, परमार्थाचं कळालं नसतं, भगवंत परमात्मा काय हे आपल्याला कळालंच नसतं. म्हणून परमार्थ करायचा आहे. आत्मन मोक्षार्थम जगत हितायच. इतकं बोलता येण्यासारखं भरपूर आहे. 1 तास झालाय पण श्लोक पूर्ण करायचा आहे. हो. महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा. हो, कसा आहे तो स्वतःच सामर्थ्यशील आहे. हो हां, आणि जो स्वतः सामर्थ्यवान आहे तोच सेवकाचा कुडावा करू शकणार ना श्रोते. हो, जो स्वतःच दीन दुबळा आहे, ज्याच्याकडे कुठली ताकद नाही, तो काय आपला कुडावा करणार? तो काय आपलं संकट दूर करणार? हो, म्हणून प्रभू रामचंद्र कसे आहेत, त्यांची भक्ताच्या बाबतीतली, त्याच्या सेवकाच्या बाबतीतली धारणा कशी आहे, तर समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर. तो भगवंत राम, श्रीराम हा कधीही दासाची उपेक्षा करत नाही. तो नेहमी दासाच्या पाठीशी खंबीर उभा राहतो, त्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. आणि ज्याची श्रद्धा असते ना श्रोते हो, त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. प्रचिती तो देतच असतो, फक्त आपली श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून हा सगळा समर्थ असा माझा प्रभू राम आहे, त्याच्याकडे तुझा मदत मागायला, कुणा दुबळ्याकडे जाऊ नकोस. हा पूर्ण आहे, तुला सगळी मदत करण्यासाठी तत्पर आहे, असा हा प्रभू राम आहे. आणि म्हणून काय करायला पाहिजे, तर प्रभाते मनी राम चिंतित जावा. हां, आता काय सांगितलंय? प्रभाते या श्लोकामध्ये नामस्मरणाच्या थोडीशी वरची पायरी आणि ध्यानात परिणत होणारी ही पायरी चिंतन हा शब्द वापरलेला आहे. नुसतं नामस्मरण करायचं नाही आहे. नुसत्या नामस्मरणात काय, मग मनात अनेक विचार येतात. पहाटेच्या वेळेला चहा तयार झाला का, चला चहा पिऊन पुढच्या कामाला लागायचं आहे, स्वयंपाकघर आवरायचं आहे, झाडून काढायचं आहे, कामाला जायचं आहे. हे नामस्मरण नुसतं वरवरचं झालं. मग चिंतन करायचं. एखादा शब्द घेतला ना रामरक्षेतला की त्याच्यावर चिंतन करायचं आहे, त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, त्याच्यातून काय शिकता येईल हे विचार करायचा आहे स्वतःचा. चिंतन म्हणजे स्वतः जे करतो आपण, स्वाध्याय, स्वअभ्यास असं आपण त्याला म्हणूयात. ती परिणत होती ध्यानामध्ये, नामस्मरणाच्या थोडीशी वरची पायरी. आणि ते कधी करायचं आहे, तर प्रभाते. हो का, आज आम्ही सकाळी लवकर उठलो, आज सगळेच आपण पहिल्यांदा मोबाईल घेतो, चार्जिंगला लावतो. कशासाठी? दिवसभर वापरायचा आहे ना. हो, मग हा देह काय दिवसभर ठेवायचा आहे? वापरायचाच आहे ना दिवसभर. आणि त्याचं चार्जिंग करतो का आपण? त्याचं चार्जिंग करण्यासाठी म्हणून प्रभाते. त्याच्याही पुढचा खोल अर्थ आहे प्रभाते या शब्दाचा. आपण वरवरचंच बघूयात की आज एखाद्या दिवसाची प्रभात समय आहे. समर्थांना एवढा सोपा अर्थ अपेक्षित नाही, नाहीतर त्यांनी प्रत्येक दशकाच्या 10व्या श्लोकामध्ये 4थ्या ओळीमध्ये सांगितलं नसतं प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. एक नाही 10 वेळा सांगतात आपल्याला. तर प्रभाते म्हणजे आयुष्याच्या प्रभात काळापासून, जन्मल्यापासून. मग आता जन्मल्यावर तर बाळ रडतच येतं, ते काय नामस्मरण चिंतन करणार? मग त्याचं काम कोणी करायचं आहे? श्रोते हो, मायबापांनी करायचं आहे, आपण करायचं आहे. आपणच ते करत नसू तर त्या जीवाला ते कळणार नाही, त्याच्याकडून ते घडणार नाही. एवढा खोल अर्थ जर आपल्याला माहीत असेल तर त्या जीवाचं ज्यावेळेस ह्या जगामध्ये आगमन होतं त्यावेळेस आपण नक्कीच ते नाम घेऊ का नाही हो? कारण त्या जीवाच्या प्रभात काळापासून जर का त्यानं ते नाम घेतलं
त्याचं चिंतन करायला सुरुवात केली तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहील का? नाही. आणि म्हणून प्रभात काळापासून हे नामस्मरण चिंतन करायचं आहे. आणि हे नाम इतकं महत्त्वाचं आहे, माझा राम इतका महत्त्वाचा आहे, म्हणून चिंतन करायचं असेल तर माझ्या प्रभू रामाचं करा, नामस्मरण करायचं असेल तर प्रभू रामाचं करा, उपासना करायची असेल तर प्रभू रामाची करा, इतर काही करण्याची आवश्यकता नाही. पण आमचा सगळा परमार्थ वरवरचा असतो. मागच्या 2 महिन्यांपूर्वी अयोध्येमध्ये रामललाची प्रतिष्ठापना झाली श्रोते हो. हो, आपल्या सगळ्यांसाठी ही इतकी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी खूप आनंद, जल्लोष, उत्सव केला त्या काळामध्ये. सगळीकडे आनंदी आनंद होता. पण श्रोते हो, राम मंदिर होणं ही तर महत्त्वाचीच गोष्ट होती बरं का. रामाची स्थापना झाली म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. रामाची स्थापना म्हणजे धर्माची स्थापना झालेली आहे. आणि राम मंदिर होणं इथपर्यंत हा विषय नाही. तर आता हे मंदिर, हा धर्म टिकायला पाहिजे हो श्रोते हो. आणि तो टिकेल कसा? ज्यावेळेस तुम्ही आम्ही एकत्र येऊ, त्याच्यावर विचार चिंतन करू आणि त्या दृष्टीनं वाटचाल करू. आपण नुसतं बहुसंख्य असून उपयोग नाही आहे, तर आपण त्या दृष्टीनं पाऊल उचलणं अतिशय महत्त्वाचं आहे. श्रोते हो, राम मंदिर कुणी पाडलं? अफगाणिस्तानच्या बाबरने. बरं, जेव्हा बाबर आला त्यावेळेस आपण बहुसंख्यच होतो नाही का, पण तरीसुद्धा राम मंदिर पडलं. ज्यावेळेस गजनी आला तेव्हासुद्धा आपण बहुसंख्यच होतो, पण तरीसुद्धा सोरटी सोमनाथचं मंदिर 17 वेळा पडलं. 1 नाही 2 नाही 17 वेळा. ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी आला त्यावेळेस आपण बहुसंख्यच होतो, पण तरीसुद्धा राणी पद्मिनीला जोहार करावा लागला. ज्यावेळेस मोहम्मद घोरी आला तेव्हासुद्धा आपण बहुसंख्यच होतो, पण तरीसुद्धा पृथ्वीराजाचे डोळे फोडले गेले. ज्यावेळेस अकबर आला तेव्हासुद्धा आपण बहुसंख्यच होतो, पण तरीसुद्धा महाराणा प्रताप हारले. ज्यावेळेस औरंग्या आला श्रोते हो, त्यावेळेस सुद्धा आपण बहुसंख्यच होतो, तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये कोंडले गेले. ज्यावेळेस अब्दाली आला तेव्हासुद्धा आपण बहुसंख्यच होतो, तरीसुद्धा आपण पानिपत हरलो. जेव्हा इंग्रज आले तेव्हासुद्धा आपण बहुसंख्यच होतो, तरीसुद्धा झाशीची राणी, तात्या टोपे हे सगळे हरले, मारले गेले. ज्यावेळेस काँग्रेस आले तेव्हासुद्धा आपण बहुसंख्यच होतो, पण तरीसुद्धा इतकी वर्ष राम मंदिर बंद राहिले श्रोते हो. खरंच खेदाची गोष्ट आहे. आज आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी आहेत म्हणून आपण हे सगळं सुख बघत आहोत, पण पुढे काय ह्याचा विचार आपण करतो का? म्हटलं ना, वरवरचं ज्ञान आहे. आज आपण हिंदू धर्म हे शब्दसुद्धा उच्चारायला घाबरतो. खूप चिंताजनक विषय आहे. ज्यावेळेस बाबर आला तो अफगाणिस्तानातून आला होता, आज इथेच हजारो बाबर आहेत. ज्यावेळेस इंग्रज आले त्यावेळेस ते लंडनहून आले, आज इथेच हजारो इंग्रज आहेत. तेव्हा इंग्रज आमचे शत्रू होते, आता आमचे शत्रू कोण झालेत? आमचेच नेते. कारण ते म्हणतात रामायण महाभारताची आमच्या देशाला आवश्यकता नाही. आज मदरशांमध्ये इस्लाम शिकवला जातो, पण कीर्तनांमध्ये सभांमध्ये हिंदू हा शब्दसुद्धा उच्चारायला भीतीचं वातावरण आहे. आज मदरशांमध्ये इस्लाम शिकवला जातो, अतिरेक्यांना बाहेरच्या देशातून पैसा पुरवला जातो आणि आमच्या मंदिराच्या डोळ्यावर आमच्या सरकारचा पैशांवर आमच्या सरकारचा डोळा असतो. हो, अतिशय चिंताजनक अशी बाब आहे. अतिरेक्यांना खुदा के बंदे म्हटलं जातं आणि साध्वी प्रज्ञा सिंगला मात्र तुरुंगात डांबलं जातं. हे सगळं कशामुळं होतं आहे? कारण आपण विखुरले गेलेलो आहोत. आपण आपल्याच पंथांमध्ये, हा माझा पंथ, हा माझा पंथ, हा माझा देव, हा माझा देव, ह्याच्यामध्ये विखुरले गेलो आहोत. त्यामुळे आपण हे दिवस बघतो. ज्यावेळेस आपण एकत्र येऊ, संघटित होऊ, त्यावेळेस मात्र हा धर्म, हा राम सूर्य चंद्र असेपर्यंत टिकल्याशिवाय राहणार नाही आहे. आज 100 वर्ष झाली RSS कार्यरत आहे, पण ते विभक्त झालेले नाहीत. 50 वर्ष झाली VHP कार्यरत आहे, पण त्यांच्यामध्ये संघटना वेगवेगळ्या निर्माण झाल्या
नाही. आम्ही सगळं करतो, पण आम्ही देशासाठी काय करतो? आम्ही धर्मासाठी काय करतो? आम्ही वारीला जातो, हो की नाही? पण गोहत्या बंद व्हावी यासाठी आम्ही काय करतो? आम्ही कीर्तन प्रवचनाला जातो, पण आम्ही धर्म टिकावा यासाठी काहीच करत नाही आहे. तर ते होता कामा नये. त्या दिशेने आपली वाटचाल असायला पाहिजे श्रोते हो. आणि त्यासाठी काय करावं लागेल? अगदी छोट्या छोट्या गोष्टी येतो. आपल्याला आपल्या देशाबद्दल किती स्वाभिमान आहे, किती आदर आहे, किती कृतज्ञता आहे, ही आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं ठरतं. आजपासूनच एक काम करायचं आपण. आपल्याला आपला देश प्रिय आहे, आपल्याला आपला धर्म प्रिय आहे ना. रोज आपण 3 माळा जर का जप करत असू ना, तर एकच माळ जप करायची, ती म्हणजे राष्ट्राय स्वाहा इदं न मम. हे सगळं मी जे करतोय ते माझ्या राष्ट्रासाठी करतोय, ते माझ्या धर्मासाठी करतोय, यातलं माझं काहीही नाही. रोज जेवताना घास तोंडात घालताना श्रोते हो, त्या किसानाची आठवण काढायला पाहिजे. आणि गादीवर अंग टाकताना त्या जवानाची आठवण काढायला पाहिजे. त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता भाव आपण व्यक्त करायला पाहिजे. एवढ्या साध्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या तरी आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं याचं समाधान लाभल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी खूप काही सांगू शकते, पण आता वेळेची थोडीशी मर्यादा आहे. म्हणून एकदा पुन्हा आपण श्लोक चिंतन करूयात. काय आहे तर राम कसा आहे, त्याच्यासाठी त्याच्यासारखं आचरण कशासाठी करायचं आहे हे आपण बघूयात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मरेनी सा घनश्याम हा घनश्याम हा राम लावण्य रूपी. हा राम लावण्य रूपी घनश्याम हा राम घनश्याम हा राम लावण्य रूपी राम लावण्य रूपी. घनश्याम हा घनश्याम हा घनश्याम हा राम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री राम जय राम, श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, सियावर रामचंद्र की जय, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। भाग्यहीन मी काळकंठिते, भाग्यहीन मी काळकंठिते। वेळ जावया ग्रंथ वाचिते, वेळ जावया ग्रंथ वाचिते। गुरुजी सांगती त्यात श्रीहरी, गुरुजी सांगती त्यात श्रीहरी। देई दर्शना दुःख तो हरी, देई दर्शना दुःख तो हरी। भाग्यहीन मी काळकंठिते, भाग्यहीन मी, भाग्यहीन मी, भाग्यहीन मी। एक लहान मुलगी 10-11 वर्षाची, घराच्या समोर अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे। त्याच्या बाजूला एक मोठा वृक्ष आहे। त्या वृक्षाच्या सावलीमध्ये झाडाच्या बसलेली आहे, खाली ग्रंथ वाचतीये। आणि तेवढ्यात कानावर गर्जना येते, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी द्वारात आलेले आहेत, दारात आलेत भिक्षा मागण्यासाठी। आणि ही लहान मुलगी ग्रंथ वाचत बसलेली आहे। आले समर्थ म्हणाले, बाळ ग्रंथ वाचतेस? ती म्हटली, हो ग्रंथ वाचते। कोणता ग्रंथ वाचतेस? एकनाथी भागवत वाचते। वाह मुली, ग्रंथाची निवड उत्तम केलीस। हो म्हणते, मला माझ्या कुलपुरोहितांनी सांगितलेलं आहे भागवत वाचण्यासाठी। भाग्यहीन मी काळकंठिते, वेळ जावया ग्रंथ वाचते। गुरुजी सांगती त्यात श्रीहरी, देई दर्शना आणि तो दुःख सगळे हरी। हो, अकाली वैधव्य आलेलं आहे, अशी मी भाग्यहीन। आता काय करायचं, आयुष्य कसं घालवायचं, काळ कसा व्यतीत करायचा, यासाठी गुरुजींनी सांगितलंय ग्रंथ वाच। त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये जो हरी आहे, हरिकथा आहे, हरीर हरती दुःखानी, हरीर हरती पापानी, सगळं दुःख पाप नाश करणारा हा हरी, ही हरिकथा वाच। हो बर, छान, उत्तम, एकनाथी भागवत वाचतेस, छान। पण बाळ काही कळतं का? जे काही वाचतेस लक्षात येतं का? ती म्हणाली, नाही हो, नाही, काहीही कळत
नाही, अनेक प्रश्न पडतात. पण कुणाला विचारावं? माझं जवळचं असं कोणीसुद्धा नाही की ज्याला मी या सगळ्या शंका विचाराव्या आणि त्यानं माझ्या या सगळ्या शंकांचं निरसन करावं, सांगावीत उत्तरं, कोणी नाही. बरं ठीक आहे म्हटले समर्थ. म्हटले, मुली अगं पण अर्थाशिवाय पोती वाचू नये. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. विवरल्या विन तैसे झाले प्राण्यासी हो. धान्य मोजताना कसं मापट्याने इकडची रास तिकडं, इकडची रास तिकडं, मापट्याला त्यातला एक कणसुद्धा लागत नाही. आणि मोजायचं विसरलं तर मग परत इकडची रास इकडं, इकडची रास तिकडं. म्हणून नुसतं असं राशी इकडे तिकडे करून उपयोग नाही. अर्थाविना पोथी वाचू नये. हे काय वाचती असते तुला कळायला पाहिजे म्हणाले. मग ती मुलगी म्हणाली, महाराज मला कळत नाही, पण मला कळेल, मला सांगेल असे माझे सद्गुरू मला कुठे भेटतील? समर्थ लगेच म्हणाले, अगं सद्गुरू असे कुठे मिळत नसतात ग, ते आपोआप भेटतात, ते आपोआप प्राप्त होतात. आणि कधी? ज्यावेळेस सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरू दर्शनम. ज्यावेळेस आपल्या सत्कर्मांचा परिपाक होतो त्यावेळेस सद्गुरू स्वतः आपल्याकडे येतात. आम्ही उगीच म्हणतो आम्ही अमका गुरु केला, आम्ही तमक्याचा अनुग्रह घेतला. नाही, सद्गुरू हा मिळायचा असतो, मिळवायचा नसतो. आपण काही प्रयत्न करून उपयोग नाही. त्याची आपली ज्यावेळी गाठभेट धरली, ज्याप्रमाणे नाही का वधूवराच्या गाठी यावरनं बांधलेल्या असतात. लग्नात सगळे नातेवाईक येतात, अरे ही मुलगी का, अरे ही तर माहिती होती आमच्या अशा अशा नात्यातली. हां, ज्याप्रमाणे ह्या गाठी बांधलेल्या असतात ना, तशा गुरु शिष्यांच्या पण गाठी या वरनच बांधून आलेल्या असतात. समर्थ म्हणाले, बरं जा आता जास्त वेळ घालवू नकोस, जा आतमध्ये काहीतरी भिक्षा घेऊन ये. ही गेली पळत पळत आतमध्ये. जे काही गूळ डाळ गहू तांदूळ जे काही होतं घरामध्ये ते आणलं आणि समर्थांना दिलं. आणि समर्थ तिथून निघून गेले. आता ही पुन्हा ग्रंथ वाचायला लागली, पण ग्रंथातला अर्थ काही कळेना. मोक्ष शब्द, परमार्थ शब्द, आत्मा परमात्मा, काही काही अर्थ कळेना. मन लागेना वाचनामध्ये. म्हटली आता काही आपलं वाचन होणार नाही. ग्रंथ झाकून ठेवला बंद करून. दुपारच्या वेळेला सगळ्यांची जेवणं झाली, पण हिला काही जेवणानंतर सुचेना. आता ही कुलपुरोहितांच्या घरी गेली. गुरुजींचं जेवण नुकतंच झालं होतं आणि माझघरात चौपाळ्यावर बसले होते. पाठ होती दरवाजाकडे. वेणा गेली, दाराशी उभी राहिली. खूप प्रथा होत्या, खूप बंधनं होती हो. एका लहान वयात वैधव्य आलेलं होतं. काय ते आयुष्य असेल आपण कल्पना करू फक्त. आता खूप मुलींना स्वातंत्र्य आहे, कुठलंही बंधन नाही आहे, पण पूर्वीचा काळ काय होता 16व्या शतकातला. हां, खाकरली थोडीशी. गुरुजी म्हणाले, कोण आहे? गुरुजी, मी. कोण? वेणा. आत्ताशी नावाचा उलगडा झाला. हो, वेणा स्वामी, संत वेणाबाई. हो गुरुजी, मी वेणा. काय म्हणतेस वेणे? काही नाही गुरुजी, आज सकाळी हिला नाव माहीत नाही आहे बरं का. सकाळी कोण भिक्षा मागायला आले होते नाव माहीत नाही. आज सकाळी माझ्याकडे एक महाराज आले होते भिक्षा मागायला, आणि मी ग्रंथ वाचताना त्यांनी मला विचारलं की अर्थ कळतो का? मला काहीच अर्थ कळत नाही गुरुजी, मला जरा अर्थ समजावून सांगता का? आता गुरुजी म्हणाले, अगं तुला सांगायला मला कुठे कळले. मी आपलं तुला म्हटलं वाच. हां, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे हां वाचता वाचतास तुझं काही पूर्वसंचय असेल, संचित असेल, लागली गोळी निशाण्यावर आणि तुला काहीतरी बुद्धी प्राप्त झाली, त्यातून काहीतरी तुझ्या आयुष्याचं सार्थक झालं तर झालं. मी आपलं तुला सांगितलं वाच. असाच असतो ना आपला परमार्थसुद्धा. करायच्या म्हणून क्रिया केल्या जातात. नामस्मरण, वारी, भजन, कीर्तन करायचं म्हणून केलं जातं, पण त्याच्या तळाशी आपण घुसायचा प्रयत्न करत नाही. ही एवढीशी वेणा पण आली अर्थ विचारण्यासाठी.
हो, अर्थाचा परमार्थ सगळ्यांना कळतो आपल्यापैकी, पण परमार्थाचा अर्थ फारच थोड्या जणांना कळतो. गुरुजी म्हटले आपण फक्त वाचत राहावं, म्हणून मी तुला सांगितलं. गोंदवलेकर महाराजांचं अतिशय सुंदर वाक्य आहे, तुम्ही फक्त नाम घेत जा. महाराज म्हणाले नाम त्याचं काम आपोआप करतं. त्याप्रमाणे तू फक्त वाचत राहा. तुझ्या सद्भाग्याने काय असेल तो प्रसाद तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही पुन्हा घरी आली, कशातच मन लागेना तिचं. काम करताना, झोपताना, सडा रांगोळी करताना, काही करताना हिचं काही मन लागेना. सतत ते महाराज आता परत कधी येतील, त्यांना मी माझ्या परमार्थातल्या शंका कधी विचारेन, इतकी उत्सुकता निर्माण झाली होती. आणि ज्ञान हे कधी मिळतं श्रोते हो, तर विरक्ती वाचुनी काही ज्ञानासी तगणे नाही. ज्यावेळी अशा प्रकारची विरक्ती निर्माण होते ना, त्यावेळेस ते ज्ञान मिळतं. हिला तर उत्कंठा लागलेली आहे की ते महाराज कधी पुन्हा येतील. पुन्हा कधी येणार महाराज, पुन्हा कधी येणार महाराज, पुन्हा कधी येणार, पुन्हा कधी येणार महाराज, पुन्हा कधी येणार. रात्रंदिन हा ध्यास लागला, रात्रंदिन हा ध्यास लागला. योगीराज तो नयनी भरला, योगीराज तो नयनी भरला. अर्थ कसा कळणार महाराज, अर्थ कसा कळणार महाराज. पुन्हा कधी हो, पुन्हा कधी, पुन्हा कधी येणार. तळमळ लागली, चित्ताची सतत घालमेल चालू आहे की कधी एकदा ते महाराज पुन्हा येतील आणि मला त्यांना प्रश्न विचारायची संधी मिळेल. आणि एक दिवस झालं असं, मिरजला सासरी राहणारी ही वेणा, आणि तिला एकदा संधी चालून आली कोल्हापूरला जाण्याची. कोल्हापूर हे वेणा स्वामींचं माहेर. कोल्हापूरचे गोपोजी पंत देशपांडे आणि राधिकाबाई देशपांडे यांची अतिशय सत्वगुणी ही वेणा. कोल्हापूरला जायची संधी आली, कोल्हापुरात आली वेणा. आणि पूर्वीच्या काळची प्रथा, अजूनसुद्धा ती प्रथा आहे श्रोते हो, की अख्खं कुटुंबाच्या कुटुंब सकाळी सकाळी महालक्ष्मीच्या जगदंबेच्या दर्शनाला मंदिरात जातं. घरातले सगळे लहानांपासून थोरांपर्यंत. त्याप्रमाणे ही वेणा तिच्या आईवडिलांबरोबर, घरातल्या इतर भावंडांबरोबर दर्शनाला गेलेली आहे. आता वैधव्य प्राप्त झालेलं आहे, विधवा आहे, आतमध्ये जाण्याची परवानगी नाही. श्रोते हो बघा काय काळ होता. बाहेरच थांबली, घरातले सगळे दर्शनाला गेलेत आणि ही बाहेर थांबली आहे. बाहेरूनच मनोमन हात जोडले, नमस्कार केला जगदंबेला. दुःख तर भरपूर होतं, मनातल्या मनात सगळं कथन केलं. महाराजांना भेटो जगदंबे, प्रार्थना केली, करुणा भाकली. आणि तेवढ्यात कानांवर काही शब्द पडले आजूबाजूचे. काय हो, काल रात्रीचं कीर्तन होतं, काय सुंदर कीर्तन. त्या कीर्तनामध्ये डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या अक्षरशः. काय ज्ञान आणि ओतप्रोत भरलेलं ते कीर्तन. आणि महाराजांचं तर ते रूप, भगवी वस्त्र नेसलेले ते महाराज, भव्य शरीरयष्टी, सुंदर असा चेहरा, काय तेज होतं त्या चेहऱ्यावर. आणि महाराज एक 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 शब्द बोलायचे त्यावेळेस अक्षरशः चित्तावर फुंकरच पडायची. वर्णन ऐकलं आणि वेणेच्या मनात येऊन गेलं, हे तेच तर नसतील ना जे त्या दिवशी माझ्याकडे भिक्षा मागायला आलेले होते. बघा गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे. महाराज म्हणाले, आपण तेच ऐकत असतो जे आपल्या मनात असतं. जय जय रघुवीर. हो, तिला पण वाटलं की तेच महाराज असतील बहुतेक.
आणि घरी जाताना वडिलांना म्हणाली, बाबा अहो इथे कीर्तनं चालू आहेत का कोणत्या महाराजांची? बाबा म्हणाले, हो, समर्थ रामदास महाराजांची कीर्तनं 8 दिवस आहेत म्हणाले. हां, काल पहिला दिवस झाला आहे, आजपासून परत चालू आहेत. वेणा म्हणाली, बाबा मला सुद्धा कीर्तनाला घेऊन याल का? बाबा म्हणाले, ठीक आहे, चांगली इच्छा आहे मुलीची. ठीक आहे म्हणाले, अगं आम्ही तर येतोच आहोत, तू पण आमच्याबरोबर ये आजपासून. आनंदच झाला वेण्याला. म्हणाली, तेच महाराज असणार आहेत, नक्कीच ते असणार आहेत. आणि संध्याकाळच्या वेळेला मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन थांबली. महाराज आले, दिसले. हां तेच. काय आनंदाची कळी उमलली असेल, काय त्या मनाला शांतता लाभली असेल. ज्यांची एवढी आत्मीयतेने वाट बघितली, आता त्यांची कीर्तनं मला 7 दिवस ऐकायला मिळणार आहेत. खूप आनंद झाला. कीर्तनात बसली आहे वेणा अगदी पुढे येऊन. हां, आमच्यासारखं नाही बरं का, आम्ही थोडीशी मागची जागा बघतो नाही का. म्हणजे थोडंसं ताई बोर करत असतील तर मागच्या मागे जाता येईल, किंवा घरात असंख्य कामं असतात आम्हाला, ती ह्यापेक्षा महत्त्वाची असतात, मग मागच्या मागे जाता येईल. तसं वेणेचं नव्हतं. आता तर त्याच्यातून स्वर्गसुख म्हणजे माहेरी आलेली होती, म्हणजे कामांचा जास्त ताणसुद्धा नव्हता. छान श्रवण करता येणार होतं. आली समोर, पुढेच बसली. आणि काय ते समर्थांची वाणी हो, रामदासांची अमृत तुल्य वाणी, रामदासांची अमृत तुल्य वाणी, रामदासांची अमृत तुल्य वाणी. श्रवणी पडता लोचनी येत पाणी, हो श्रवणी पडता लोचनी येत पाणी. रामदासांची अमृत तुल्य वाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी. स्वये येतो येतो स्वये येतो येतो स्वये येतो स्वये येतो कीर्तना रावणारे, स्वये येतो कीर्तनास रावणारे. रंग चढला तै कीर्तनात भारी, हे रंग चढला तै कीर्तनात भारी. रामदास रामदास रामदासांचे हो. इतकं छान ते कीर्तन ऐकता ऐकता वेणेच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा लागायला लागल्या. कीर्तनामध्ये सद्गुरूंचं महात्म्य समर्थ सांगत होते. सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान, सर्वथा नवे नवे ते जाण. हे उपनिषदर्थची प्रमाण, परमनिर्वाण सांगितले. सद्गुरूंशिवाय ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही, आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय या आयुष्याची सार्थकता नाही. असं छान असं वर्णन समर्थ रामदास स्वामी सांगत होते. अहो काय त्यांचं कीर्तन समर्थांचं सांगावं. हो, श्रोते असे तल्लीन होऊन डोलत होते. श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायच्या. हो, एका श्रोत्यांनी मला प्रश्न विचारला, ताई काय हो, तुम्हाला कधी काही अनुभव आहे का श्रोत्यांच्या डोलण्याचा? अहो काय आता, लोकांचे प्रश्न एक एक फार भयानक असतात. समर्थांचं कीर्तन कुठे, आमचं कीर्तन कुठे. पण तरीसुद्धा मी म्हटलं हो हो तर आहे ना अनुभव श्रोत्यांच्या डोलण्याचा. समर्थांच्या कीर्तनामध्ये लोक असे असे डोलायचे, आमच्या कीर्तनात असे डोलतात. हो, एवढा तो डोलतात की नाही हे महत्त्वाचं आहे. हो, इतकं ते रसाळ मार्मिक तत्वज्ञानी आणि ओतप्रोत कीर्तन भक्तिरसात वाहून निघालेलं
चिंब चिंब सगळ्यांना करून सोडणारं, अंतःकरण सगळ्यांचं ज्ञान निर्मल करणारं असं ते कीर्तन समर्थांचं ऐकताना वेणेला इतकं शांत वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन ऐकलं, म्हणजे तिचं दुसऱ्या दिवशीचं आणि 8 दिवसापैकी तिसऱ्या दिवशीचं पुष्प. आणि नंतरच्या दिवशी बाबांना म्हणाली, बाबा आपण समर्थांचा अनुग्रह घेऊयात का? वडील म्हणाले, इच्छा चांगली आहे. म्हणाले, ठीक आहे, आपल्या मुलीच्या या वैराण आयुष्यामध्ये कुठेतरी एक छान विरंगुळा मिळतोय, तिला काहीतरी ज्ञान मिळतंय, तिची इच्छा आहे तर घेऊया म्हणाले, तिला तर घेऊ देत, तिच्याबरोबर आपण सुद्धा सगळेजण अनुग्रह घेऊया म्हणाले. कीर्तनाला गेले. कीर्तन झाल्यावर हे सगळेजण गेले. देशपांडे कुटुंब समर्थांच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि समर्थांना इच्छा बोलून दाखवली की महाराज, आम्हाला सगळ्यांना तुमचा अनुग्रह पाहिजे, तर तुम्ही आमच्यावर तेवढी कृपा करा. समर्थ म्हणाले, अनुग्रह देणारा तो भगवंत परमात्मा आहे, त्याची जशी इच्छा असेल तसं होईल म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच समर्थ त्यांच्या सर्व शिष्यांसह वेणेच्या घरी आले. गर्जना केली, जय जय रघुवीर समर्थ. आले. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. हो, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. इतकं छान सगळं घर सजवलं, स्वयंपाक केला, छान गोडधोड केलं, सगळ्यांना जेवायला वाढलं. जेवण झालं, पाद्यपूजा वगैरे सगळी करून झाली आणि समर्थांनी प्रत्येकाला जवळ बोलवलं आणि प्रत्येकाच्या कानामध्ये त्रयोदशाक्षरी मंत्र सांगितला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो, सगळ्यांना तो मंत्र सांगितला, अनुग्रह दिला. वेणेला अतिशय आनंद झाला. वेणा रोज यायची कीर्तनाला, अगदी पुढे बसायची, वही पेन्सिल घेऊन. हां, कीर्तन झाल्यानंतर शंका विचारायची महाराजांना, महाराज आज तुम्ही आत्मा शब्द वापरला, परमात्मा शब्द वापरला, जीव, शिव, अंतःकरण चतुष्ट, मोक्ष, असे वेगवेगळे शब्द सगळे म्हणायची. ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, मला हे सांगा, मला ते सांगा. आणि समर्थसुद्धा अगदी तिला सगळा दृष्टांत व्यवस्थित सांगून तो सिद्धांत पटवून द्यायचे. वेणा सगळं लिहून घ्यायची. हां, छान चालू होतं सगळं. गुरु शिष्यांचं नातं, मग तो स्त्रीचा देह आहे की पुरुषाचा, ह्याचं त्या दोघांना काही पडलेलं नसतं, पण आपल्यासारख्या समाजाला खूप त्याचं घेणं देणं असतं. निंदेला सुरुवात झाली सगळीकडे. बघितलत का, पांढरी साडी काय नेसतात, कपाळाला बुक्का काय लावतात, स्वतःला जरूर मीराबाई समजतात. हो, रोज कीर्तनाला येऊन पुढे बसायच्या. बघितलत का, समर्थांनी हसले की ह्या हसतात, समर्थांच्या डोळ्यात पाणी आलं की ह्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हो, पण अहो आम्ही त्याच्याही पुढे जाऊन बघितलेलं आहे. समर्थ सांगतील अगदी तसं नाम घेतात, समर्थ सांगतील तशी उपासना करतात, हे बाकीचे बघणार नाहीत. अगदी लोकनिंदेला सुरुवात झाली. ही कोल्हापुरातली कीर्तनं संपली आणि वेणाबाई मिरजेला आला त्यांच्या सासरी. आता समर्थांनी काय सांगितलंय की कुठेही असो आपण श्रवण हे आपल्याकडनं व्हायलाच पाहिजे. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ, आधी केले ती तुके व्यर्थ, श्रवणे वीण हो तसे हो. म्हणून करे मिरजेला आल्या, पण कुणाचंही कीर्तन का असे ना, समर्थांचंच असावं असं नाही, कुणाचंही कुठल्याही मंदिरात कीर्तन असेल तर वेणाबाई तिथे जाऊन बसायच्या. महत्त्वाचे श्लोक, प्रार्थना काय काय असतील शब्द ते सगळ्या लिहून घ्यायच्या. असं त्यांचं छान चाललेलं होतं, पण लोकांना ते काही बघवत नव्हतं. कसं आहे माहिती आहे का श्रोते हो, कीर्तनात आलेले प्रत्येकजणच कीर्तनासाठी आलेले असतात असं नाही आहे.
वेदिका वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडितः गायका स्वरमिच्छन्ति कथा च इतरे जनाः. वेगवेगळ्या प्रकारचे लोक कीर्तनात आलेले असतात. एखादा विद्वान असतो, त्याचा खूप छान अभ्यास असतो ना, मग तो बघायला येतो कीर्तनकार ताईंचं कुठे न चाणं होतो का. रामाने बाण मारला, तो पकडतोच हो तिथे. अरे बरोबर आहे, त्याचं आयुष्य सगळं त्याच्यामध्ये गेलं, त्याला तिथली चूक दिसणारच आहे. अर्थमिच्छन्ति पंडितः, एखाद्या श्लोकाचा अर्थ कसा सांगतात बुवा, हे बघण्यासाठी काही काही जण आलेले असतात. गायका स्वरमिच्छन्ति, जे कोणी गायक असतील ते स्वर बघायला येतात. त्यांचा कुठे पचा रे होतो का, मचा ध होतो का, तीव्र मचा शुद्ध म होतो का, असं बघायला. पुरिया धनश्रीचा यमन होतो का. म्हणजे प्रत्येकजण आपलं आपलं ज्ञान घेऊन आलेला असतो. आणि सामान्य काही लोक असतात ते कथाच इतरे जना, आम्हाला बाकी काही नको, आम्हाला फक्त कथा ऐकायची, असे सुद्धा काही जण आलेले असतात. तसेच सगळ्या प्रकारचे आलेले ते श्रोते. मग वेणाबाईंना टोचून टोचून बोलायला सुरुवात झालेली होती. सासू सासऱ्यांपर्यंत प्रकार पोचलेला होता. कसं आहे माहिती आहे का, माणसाचा तर सगळ्यात वाईट स्वभाव कुठे कळून येत असेल ना, तर तो म्हणजे छिद्रान्वेषण. अगदी एक कागद आहे पांढरा शुभ्र कापड, आणि त्याच्यावर भोक असेल छोटंसं छिद्र, तर त्याच्यातूनही पलीकडे जे चाललंय ते त्या माणसांना दिसतं. एक हिंदी कवी अतिशय छान सांगतात, बुरा न कोई रंग या रूप से कहलाता है, बुरा न कोई रंग या रूप से कहलाता है, ये तो दृष्टि भेद है जो गुण दोष बतलाता है, कोई कमल की कली ढूंढ लेता है कीचड़ में और किसे चांद पर भी दाग नजर आता है. हो, तो चंद्र किती सुंदर आहे, अरे पण त्याच्यावर तो दाग तेवढा नव्हता पाहिजे. अरे पण बाकीचं बघ ना, तो दागच काय घेऊन बसलास. पण नाही, माणसाला डागच आधी दिसतो. पूर्ण छान स्वच्छ पांढऱ्या कापडावरचा काळा ठिपका पहिल्यांदा दिसतो ना, त्याचप्रमाणे मग वेणाबाईंना इतक्या वाईट भाषेमध्ये लोक बोलू लागले. काही काही जण तर म्हणायचे की स्वतःला संतीनबाई समजतात, मोकाट सुटलेलं गूर आहे, अशा हृदयाला टोचणाऱ्या भाषेत बोलायच्या. पण वेणाबाईंनी पण स्वतःचा आग्रह